राम राम मंडळी. मित्रांनो, बरेचसे दिवस झाले व्हिडिओ नाही तर 2 महिने होऊन गेले. तर बरेचसे आपले शेतकरी बांधव सुद्धा म्हणले होते की अण्णा भाऊ तुमचे व्हिडिओ येईनात, आम्हाला तुम्ही जे काय शेतात प्रयोग करतात त्याच्याविषयी माहिती भेटा नाही. म्हणजे याचं कारण काय, तर कारण बरंचसं होतं. ते सांगण्यासारखं नाही मित्रांनो. काही दुःखद घटना म्हणा किंवा काही अडचणी होत्या, त्याच्यामुळे नाही व्हिडिओ टाकता आला. तर आज माहिती तुम्हाला अशी सांगणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओ एकदम सविस्तर सांगणार आहे. जे काय आता ग्रामीण भागामध्ये आपल्याकडं हे झालेलं आहे, जनावरं राहिले नाही, तर ह्याला शेणखताला पर्याय काय म्हणून आपले बरेचसे शेतकरी बांधव म्हणतात, बाहेरून बॅगा आणते टाकतात, त्याच्यापासून खरंच आपलं उत्पन्न वाढतंय का ह्याचा विचार कोणी करीत नाही. पण आपल्याला शेणखताला पर्याय म्हणून काय करायचं आहे, जे काय आपल्या पिकाचा डायरेक्ट तुम्हाला सांगतो, थोडक्यात सांगणार आहे. हे जे काय पिकाचं बायोमास आहे, हे जे काडी कचरा लाकडंसुद्धा बरं का, लाकडंसुद्धा तर काही पुस्तकात वाचून म्हणा, अनुभवातून किंवा एखाद्या तज्ज्ञांनी सांगितलेलं, मी बी अभ्यासक आहे, तज्ज्ञ नाही बरं का. आणि हे जे काय ह्याच्यातून मला काय जाणवलं तर त्याचाच अभ्यास मी ह्याच्या हातामध्ये करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणतं शेणखत टाकणार नाही, कारण ही आपली मिश्र बाग आहे. आणि ह्याच्यामध्ये बियाणं बँक जे काय आपण चालवतो, ह्या बियाणे बँकेमधून जे काय भाजीपाल्याचं बियाणं असतं हे ह्याच्यामध्ये तयार करून आम्ही तयार करून ठेवतो. आणि जे कोणी इथं येईन त्यांना आम्ही बियाणं देतो. तर ह्याच्यात शेणखताला पर्याय म्हणून हे फक्त काडी कचरा, आता हे तुम्हाला दिसत असून काडी कचरा, ही काय बारीक काड्यापासून फार मोठी काडी मनगाडापर्यंत काडी, ह्याच्यात लाकूड आहे, लाकूड म्हणायचं त्याला. तर ह्याच्यामध्ये आपण ते देऊन जीवाणूला खायला दमादमाने जसं खायला भेटन तसं जीवाणूची संख्या काही पटीने, काही लाखांनी, काही करोडोनी ह्याच्यात वाढत चालते. आणि आपलं पिकाला त्याचा फायदा होतो आणि ह्युमस तयार होते आणि जमिनीच्या गर्भधारण क्षमता वाढते. म्हणजे कारण माहिती आहे का, जे काय पाणी, हे पाणी कोणतं आपलं पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा ह्यानी वाढते. त्याच्यामुळे आपल्याला शेणखताला पर्याय म्हणून म्हणजे ह्याचा वापर म्हणजे प्रयोग चालू आहे बरं का. आता तुम्ही म्हणता काय मग काय जनावरं ठेवायचेच नाही काय, बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की म्हणजे ते वेगळं काहीतरी वाटून घेतील. तसं काय वाटून घेऊ नका. फक्त मी तुम्हाला सांगतो की बाबा शेणखत नसलं तुमच्याकडं, काही ठिकाणी कोरडवाहू भाग असतंय, मग तिथं काय करायचं, जे काय आपलं पीक आहे का हे पीक काडी कचऱ्यासहित भुगा करा. म्हणजे जे पीक आहे, समजा उदाहरण म्हणून सांगतो, कापूस आहे, कापसाला हे काय करायचं, आपल्याला डायरेक्ट रोटावेटर मारा, तळू द्या. आणि तळ्याच्या नंतर आपल्याला जसं पाहिजे का तसं त्यात नांगट करा, मोगडा करा, पाळे करा. हे तुम्हाला जसं जसं सोयीने होईल तसं. उन्हाळ्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला पावसाळ्यात ह्याच्या जास्त फायदा होते, पिकाला बी चांगलं फायदा होतो, जीवाणू वाढते आणि आपलं उत्पन्न 100% वाढते. आणि एकदा जमिनीचा कर्ब वाढला, कर्ब वाढीसाठी नुसतं शेणखत कामाचं नाही बरं का, नुसतं शेणखत कामाचं नाही, त्याला आपल्याला काडी कचरा द्यावाच लागेल. शेणखत हे तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला त्याचा वापर करता येतो. पण काडी कचरा जर असला, हे कायमस्वरूपी आपल्या पिकासाठी, जमिनीसाठी, जीवाणूसाठी एकदम 1 नंबर काम करते. त्याच्यामुळे आपल्याला काडी कचरा जमिनीसाठी द्यावाच लागेल. तोपर्यंत आपल्या शेतीचा कस वाढणार नाही आणि आपलासुद्धा कस वाढणार नाही, आपली ताकद वाढणार नाही. एवढंच सांगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती सांगणार आहे. धन्यवाद. राम राम.